आपल्याला माहित आहे का चौधरी आडनाव कसे पडले? त्याच्यानुसार हा संस्कृत शब्द असून याची फोड जर आपण केली, चौ म्हणजे चार आणि धरी म्हणजेच चार लोकांची जबाबदारी पार पाडणारा, चार लोकांची जबाबदारी उचलणारा तो चौधरी. मोगल कालखंडामध्ये उत्तर भारतात जो गावचा जो प्रमुख होता किंवा असायचा त्याला चौधरी म्हटलं जायचं. ज्याप्रमाणे या महाराष्ट्रामध्ये आपण आज पाहतो किंवा त्या कालखंडामध्ये पाटील पद होतं, तसं उत्तर भारतामध्ये चौधरी पद गावामध्ये शांतता सुव्यवस्था प्रस्थापित करणे, महसूल व्यवस्था राखणे ही पदं त्या ठिकाणी असायची. आणि म्हणून आज सुद्धा जर आपण उत्तर भारतामध्ये गेलो, हरियाणा असेल, पंजाब असेल किंवा बऱ्याच भागामध्ये आपण उत्तर भारतातल्या गेलो तर चौधरी किंवा मुखियाला चौधरी म्हटलं जातं. गावचा जो प्रमुख असतो आज सुद्धा चौधरी अशा प्रकार शब्द आहे. आणि या उत्तर भारतामुळेच आज पाकिस्तान असेल, बांगलादेश या ठिकाणी सुद्धा हे चौधरी पद आहे. महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस मोगलांचं राज्य होतं त्यावेळेला काही गावामध्ये यांच्याकडं प्रशासन व्यवस्था असावी, पाटलाच्या ऐवजी जे प्रमुख असतील त्यांना हे चौधरी आडनाव पडलं असावं.